अध्याय 15. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. देखून महाराजांचे चरण, भारावून गेलो मी त्यांना शरण. पाठीवर माझ्या थाप मारून, महाराज पाहू लागले. थाप बसता पाठीवर, महाराज कृपेची ही पावती. चटदिशी कळली मज प्रीती, आनंद मज वाटला. भागचरित्राचा जो लिहिला, महाराज चरणी रुजू झाला. महाराजांना फार आवडला, साक्ष त्याची मिळाली. ज्यांच्या पाठीवर महाराज थाप मारणार, त्यांचे कल्याण होणार. नित्य अनुभवाची गोष्ट ही, पेंटर कडलासकरांची प्रमिला. बारामतीस मावशीकडे गेली, तेथे भूताने झपाटली. भूत नाचू लागले, कधी ती आरडे ओरडे. डोळे फिरवी इकडे तिकडे, नंतर ती बेशुद्ध पडे. घाबरून गेली मावशी, देवर्षी अनेक उपाय केले. सारे अगदी व्यर्थ गेले. सोलापुरी तिज आणून सोडले, सांगितले जे घडले ते. पेंटर भस्मेंना म्हणाले, माझ्या मुलीला भूत लागले. दाखव देवर्षीस भस्मे वदले. पेंटर मनी हादरले, आपणच महाराज असताना इतरत्र हिंडण्याच्या का यातना. कशास कोणा पुढे याचना, महाराज समर्थ असताना. ऐसा त्यांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी एका लग्नाला, जावयाचे होते परगावाला. पत्नी कन्येस आधी पाठविले, लग्नास जाऊ लग्न दिवशी. ऐसा विचार करून मनाशी, महाराजांच्या फोटो पाशी बसले दीप लावून. गहिवरून आले पेंटरना, कळवळून म्हणाले महाराजांना. आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का. तुम्हीच माझ्या मुलीला तारा, अथवा तुम्हीच तिला मारा. तुमच्या मनास येईल तसे करा, नाव राखा वा बुडवा. ढसढसून पेंटर रडले, महाराजांचे स्तोत्र म्हटले. गुरुलीलामृत पारायण केले, नंतर गेले लग्नास. इकडे वऱ्हाडाच्या गोंधळात, प्रमिला मोठमोठ्याने ओरडत. शंकर्या मी जाते मला सोड, मारू नकोस मजला रे. पळत वेशी बाहेर गेली, शंकर्या आता चालले रे मी. ओरडत बेशुद्ध पडली, बाधामुक्त जाहली. गोंधळात झाला गोंधळ, हादरून गेले वऱ्हाड सकळ. तेवढ्यात पेंटर झाले दाखल, आनंद काय वर्णावा. हाक ऐकली महाराजांनी, वृत्त ऐकले सर्वांनी. कडलासकर गेले भारावुनी, म्हणाले जय शंकर. एका बाईचे पाय आखडले, चालणे तिचे बंद झाले. तिने साईबाबांस सांगितले. साईबाबा म्हणाले, जा शंकर महाराजांच्या दर्शनाला. दर्शनास येताच त्या बाईला व्याधिमुक्त झाल्याचा अनुभव आला. बाई अत्यंत हर्षली. उपासनी महाराज साकोरीत, योगीराज विदेही सुविख्यात. बुवाबाजी खटला कोर्टात, त्यांच्यावर चालला. काही समाज कंटकांनी उपासनी महाराजांस ठरविले भोंदू मुनी. गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी, आनंदले कंटक. नगरचे क्षोत्रिय वकील विख्यात, त्यांना महाराज सांगत. तुम्ही केस घेऊन हातात, उपासनींना सोडवा. क्षोत्रिय म्हणाले महाराजांस, मी दिवाणी असे वकील. क्रिमिनल केसही असत, कशी चालवता येईल. महाराज म्हणाले क्षोत्रियास,
तूच चालवली पाहिजे ही केस, वंदून क्षोत्रियांनी महाराजांस, केस तुफान रंगवली, इतकी केस रंगवली, जज्जांची मतिगुंग झाली, प्रेक्षक मंडळी थक्क झाली, निर्दोष सुटले उपासनी, पाहून क्षोत्रियांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता, दिपून गेले सर्व अवलोकिता, ब्रिटिश सरकार अपार, समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारनी, क्षोत्रियांचा सत्कार करुनी, पदवी बारॅट लॉची देऊनी, गौरविले क्षोत्रिया, क्षोत्रियांनी जाणले, अशक्य ते शक्य केले, कोर्टात माझे जे भाषण झाले, जाणीव मज मुळीच ना, कोर्टात महाराज बोलत, अशक्य ते शक्य करीत, क्षोत्रिय महाराज चरण धरत, प्रसन्न झाले महाराज, क्षोत्रियांस महाराज विचारत, काय तुझ माग हवे असत, दत्तपादुका मज मिळाव्यात, क्षोत्रिय बदले लगेच, गाणगापूरच्या भस्मात, महाराज हात घालत, त्यातून पाषाण पादुका काढत, क्षोत्रियांना दिल्याच, अजूनही क्षोत्रियांच्या घरात, दत्तपादुका उत्सव होत, महाराज प्रभाव असा असत, अतर्क्य पूर्व अगाध, शेख अब्दुल रजाक बियाबानी, पोलीस खात्यात पोलीस असुनी, धर्माचे ते असती ज्ञानी, पुणे शहरी वास्तव्य, साध्या वेशात बियाबानी, दर्शनास गेले केदिनी, तू पोलीस आहे म्हणुनी, महाराजांनी ओळखले, थक्क झाले बियाबानी, त्यांचा गुरु कोण हेही सांगुनी, गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखविला, बियाबानी चकित झाले, त्यांनी महाराजांना ओळखले, महाराज प्रत्यक्ष अल्ला भले, उद्गार त्यांचे असतीच, महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची, बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत, मालपाठकांना दर्शन होत, राम कोराड यांच्या रूपात, क्षणात राम कोराड दिसत, क्षणात प्रत्यक्ष महाराज, नाना सोनटक्के यांचे घरात, महाराज एकदा बसले असत, एक दाढीवाला संन्यासी येत, महाराजांसमोर उभा तो, सोनटक्क्यांना तो विचारत, महाराज कुठे आहेत, सोनटक्के तर चकित होत, पाहून कसा विचारतो, संन्यासी तो निघून जात, महाराज सोनटक्क्यांना म्हणत, आत्ताच दर्शन द्यायचे नसत, संन्याशाला पहाया, सोनटक्क्यांना महाराज दिसत, न दिसत संन्याशा जरी ते असत, एकाच वेळी या घटना घडत, एकमेकांविरुद्ध, महाराज गेले काशीत, ब्राह्मण महाराजांस अवलोकित, ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत, असले कसले महाराज, वैदिक पट्टीचे ब्राह्मण, महाराजांकडे गेले मिळून, महाराजांस सांगती ठासून, काहीच करत तुम्ही ना, नाही वैदिक आचार, नाही वैदिक विचार, वेदांचे महत्व अपार, तुम्हा ठाऊक मुळीना, महाराज शांत ऐकून घेत, तिथेच एक मुलगी खेळत, सागर गोटे होती झेलत, तिला महाराज पुकारित, त्या मुलीस म्हणाले महाराज, हे भटुकडे जमले इथे आज, वेदांचे ज्ञान त्यांना पाज, सांग वेद समजावून, मुलगी अशी बोलत होती, जणू प्रकटला बृहस्पती, जिभेवर नाचे सरस्वती, व्यासच जणू बोलत, व्याख्यान तिचे ऐकून, वैदिक सगळे गेले थिजून, महाराजांचे चरण धरून, शरण गेले तत्काळ, अकलूज शुगर फॅक्टरीत, दरवर्षी बॉयलर बिघडत, जर्मनी कंपनीचा मनुष्य येत,
नीट करून जातसे. 5-6 दिवसात काम तो पूर्ण करत. रोजचा त्याला पगार असत 1000 रुपयेच. इतर खर्च सर्व वेगळे. दरवर्षी असेच चाललेले. महाराजांनी हे पाहिले. निष्कारण हा खर्च का? महाराज म्हणाले, यावर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर. घण आणून द्या मज सत्वर. महाराज नीट करता. 3 दिवस 12 नंतर घणाचे घाव घालून बॉयलर दुरुस्त केला. तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला. वाघोडला जेव्हा महाराज जात तेव्हा तेथे सुगंध सुटत. वाघोडला जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे. महाराज येणे सुगंध सुटणे यांचा अन्योन्य संबंध असणे लोक ओळखीत पुरतेपणे. महाराज येणे जाणत. धनराज गिरिजीस पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे. महाराज पैशांशिवाय घोडे नडे. पैसा द्या हो मजलागी. महाराज धनराजास सांगती. पैशानेच समस्या वाढती. नाना प्रश्न पैशानेच उद्भवती. पैसा कारण दुःखाचे. पैशाने सुख शांती समाधान यांचे होत असते हवन. पैशाचा नाद दे सोडून धनराज काही ऐकेना. महाराजांनी धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास. त्रास सोसूनही पैशाची आस त्याची कमी न जाहली. महाराज गेले याच्या घरी. बेफाम पडले आजारी. बेडके पडती जमिनीवरी. साठवून ठेवण्या सांगितले. धनराजांनी मोठे घमेले. महाराजांच्या बेडक्यास ठेवले. घमेले बेडक्यांनी भरले. महाराज बेडके ओकत. महाराज म्हणाले धनराजास, थुंकी बेडके पिऊन टाक. धनराजांनी न करता विचार पिऊन सर्व टाकले. धनराजास म्हणाले महाराज, आता होशील तू धनराज. आणि खरोखरच ते बनले धनराज. अपार धन ते मिळाले. काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार. महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला जाहले. कन्यारत्न 7 वर्षांचे झाले. महाराज सावकाराला म्हणाले, मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले. विवाह लाव माझ्याशी. सावकारही कबूल झाला. महाराज म्हणाले सावकाराला, सांग तशी दवंडी देण्याला. दवंडी पिटविली काशीत. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात. हा विवाह से होत. प्रचंड जनसमुदाय जमत. जो तो कुजबुजू लागला. मुलगी 7 वर्षांची छान. नवरा तर म्हातारा असून. कसे आले हे जमून. हसती सारे म्हणून. लग्न घटिका भरली. महाराजांनी तिज वंदन केले आणि तिला आई म्हटले. सावकारास सांगू लागले, या मुलीचे वैधव्य टळत. ही पडेल राजघराण्यात. धार संस्थानची तिज मागणी येत. राणी झाली संस्थानची. मुलीचे वैधव्य जाणून स्वतः लग्नास उभे राहून. तिच्याशी लग्नही न करून वैधव्य मुलीचे टाळले. वैधव्य तिचे टाळून राजाची राणी बनवून सर्वस्वी तिचे केले कल्याण. लक्षात कुणाच्या येणार. माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा मुद्दाम महाराज जात. फॅक्टरीचा बॉयलर पाडत. लोक पाहात राहिले. महाराजांनी गहिनीनाथांच्या स्वयंभू पादुका तेथून काढुनी विधियुक्त त्यांची स्थापना करुनी फॅक्टरी सुरळीत चालली. नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन. महाराज श्रोत्यांची दाटी होऊन
गोरा कुंभार चालले आख्यान, भलतेच अगदी रंगले. नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत, जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले. वीणा बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन, गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले. महाराजांचे कीर्तन इतके रंगले, श्रोते गोरा कुंभार बनले. दुसऱ्या दिवशी महाराजांस पूजिले, बसली प्रसाद पंगत. महाराजांस लागून ब्राह्मण, पलीकडे इतर बसले असून, माझा बाब्या कोठे म्हणून. मध्येच महाराज ओरडले, बाबुराव रुद्रांना बसवित. पलीकडच्या पंगतीत महाराज रुद्रांना बोलावित. आपल्या पानावर बसविले, दुसऱ्या पानावर महाराज बसत. सुरू जाहली पंगत, महाराज सारे ओळखत. पंगती प्रपंच ताठाहा, महाराज विचार करती याचा. उतरवू पंगती प्रपंच नक्षा, म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून. सर्वांच्याच पहा हातात, केस दिसला घासात. पुढे महाराज रागावून म्हणत, खडा घासात मज लागे. सर्वांच्या तेव्हा घासात, खडा सर्वांना लागत. लोक झाले सारे चकित, अघटित हे पाहून. महाराज म्हणाले सर्वांना, सारेच भक्त प्रिय मला. गरीब श्रीमंत जात बुरा भला, भेद मजपाशी नसेच. माझ्या भक्तांचा अपमान, तो माझाच महान अपमान. कधी न करणार तो मी सहन, कळेल ज्याचे त्यांनाच. पंगती प्रपंच करणारे सगळे महाराजांस शरण आले. म्हणाले महाराज आमचे चुकले, क्षमा करावी प्रभुवरा. शुभराय महाराज मठात, एक बेकार हॉल असत. भस्मे बुवा रुद्र बसत, दादा फुलारी वगैरे. या सर्वांनी ठरविले असत, अध्यक्षपद महाराजांस देत. बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रधारी महाराज. लोडास टेकून महाराज बसत, भोवती सारे बसत असत. तेवढ्यात महाराज म्हणत, पान सुपारी काढ बुवा. बुवांचे खिसे रिकामेच असत, बुवा लगेच उभे राहत. कोटाच्या खिशात हात घालत, खिसे सर्वही भरलेले. बुवा अगदी चकित होत, खिसे तर सारे रिकामेच असत. लगेच पान सुपारीने कसे भरत, नवल सर्वा वाटतसे. पान सुपारी चुना काथ, तंबाखू सारे भरपूर निघत. बुवा सर्व हे मध्ये ठेवत, बार भरती सर्वही. सर्व पदार्थ हे कुटून, भस्मे महाराजांस देऊन. भस्मे काहीच न घेत, देत सर्व महाराजा. फिरावया जावयाचे असत, महाराज भस्मेंना बोलावित. त्यांच्या खांद्यावर महाराज बसत, जाण्या फिरण्या नेहमी. भगवान रामचंद्रास हनुमान, आपुल्या खांद्यावर बसवून. आकाशात करी उड्डाण, तोच प्रसंग इथेही. असेच प्रसंग काही जुने, लेखणीस लिहावे वाटणे. परिलेखणीवर काही बंधने, म्हणून एवढे पुरेच. भस्मे यांच्या खांद्यावर बसत, महाराज वजन हलके करत. जशी पुष्पमाळ गळ्यात, भक्तास कष्ट देतना. रुद्र समाधी मठात राहत, एकदा थंडीचे दिवस असत. समाधीवर ठेवून हात, कुडकुडत होते थंडीने. मध्यरात्रीस समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रकटून. रुद्रांना कडकडून भेटत, महाराज त्यांना म्हणाले, बाब्या चल फिरायला. सर्व देश दाखवितो तुझला.
बाबूराव म्हणाले महाराजांना, रात्र फार जाहली, मी असता तुझ कसली भीती, चरणधर माझे घट्ट अति. बाबूराव घट्ट चरणे धरती, हवेतून निघाले महाराज. जो जो महाराज उंच जाऊ लागले, तो तो बाबूराव म्हणत राहिले, माझ्या पोटात ढवळू लागले, सोळा मजला भूवर. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्रांना, समाधीवर सोडून त्याच क्षणा महाराज अंतर्धान पावले. प्रत्यक्ष महाराज प्रकटले, पृथ्वी प्रदक्षिणा घडविले, पुन्हा समाधीवर सोडले. धन्यता रुद्रांची केवढी, देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन, भारावून करुण नमन. 15व्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 16. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. देखून महाराज प्रत्यक्ष, ज्वलंत महतीची पटे साक्ष. मोक्षार्थीयास मिळावा मोक्ष, वंदिता झाला आनंद. अनंताचार्य उंब्रजकर, वैदिक भिक्षुक सोलापूर. मनात करती विचार, श्रीमंताचे महाराज. महाराज श्रीमंतांनाच विचारती, माझ्या समगरिबाकडे न बघती. सोवळ्यात अभिषेकाहून ते परतती, रस्त्यात भेटले महाराज. महाराज म्हणाले, चल रे अंता. महाराज मी सोवळ्यात आता, असू दे त्याच्या धरून हाता. स्टेशनवरती आणले महाराजांनी मुंबईस, नेले अनंताचार्यास केशवजी आशर घरात. महाराज म्हणाले आशरना, यांना कपडे करावेत. 2 तिकिटे रिझर्व केलीत. आशर महाराजांना सांगत, कालच तिकिटे काढली. अनंताचार्य चकित होत, सोवळ्यात महाराज मज आणत. आशर मजला कपडे करीत, 2 तिकिटेही काढत. महाराज अनंताचार्यास घेऊन, निघाले विमान बोटीतून. मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण, रोम, इटली, इंग्लंड वगैरे सर्व देशातून आणले. 3 महिने हिंडवून, पुन्हा सोलापुरात सोडून. महाराज त्यांना म्हणाले, मी श्रीमंतांनाच विचारतो, गरिबांकडे न बघतो. अनंताचार्यास पश्चाताप होतो, महाराजांचे चरण धरी. एकदा नगरला महाराज असत, संध्याकाळची जेवणे होत. भक्तांसमवेत गप्पा रंगत, महाराज सतत सांगत. गप्पांत रात्र संपली, पहाटेची वेळ झाली. नानासाहेब मिरीकर त्यावेळी महाराजांना म्हणाले, तुम्ही कुणाला हसविले, तुम्ही कोणास रडविले. तुम्ही जर आहात असले, कसे असतील गुरु तुमचे. ताडकन महाराज उभे गुडघ्यावर, मागे नेला डावा कर. उजवा हात केला ताठवर, दृष्टी आकाशाकडे. माझे गुरु आहेत असले, जोरात महाराज उद्गारले. त्याच स्थितीत तसेच राहिले, 1.5 तास निश्चल. महाराजांच्या डोळ्यांतून अश्रूंची धार सतत लागून, कपडे त्यांचे गेले भिजून. भक्त सारे घाबरले, उगाच प्रश्न विचारला. महाराजांस आपण त्रास दिला, म्हणती क्षमा करावी आम्हाला. तेव्हा महाराज म्हणाले, तुमचे काहीही न चुकले. तुमच्यामुळेच मज गुरु आठवले, तुमच्यामुळेच गुरूंचे दर्शन झाले. धन्य तुम्ही आहात. गुरूंचे नुसते घेता नाव, कसा प्रकटावा मनी भाव. केवढी असावी मनाची धाव, प्रत्यक्ष गुरूच दाखवित.
1959 शनिवारी जुलै दिनांक 4 शिवरात्री मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री 11 वाजता महाराज प्रत्यक्ष प्रकटून गादीवर निजले असून दोन्ही लोडांवर 2 हात ठेवून पाय तिरपे लांबविले. तसाच महाराजांचा फोटो काढला. आजही तो मिळतो पहावयाला. समाधीनंतर 12 वर्षांनी भला प्रसंग हे घडला. 1962 साली महिनाभर अभ्यंकरांच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगती, फोटो सर्व जमव मम. स्टुडिओ सर्वही धुंडाळले, फोटो काहीही न मिळाले. तोच स्वामी समर्थ स्टुडिओत दिसले. सर्व वृत्तांत निवेदिला. फोटोग्राफर म्हणाले, फोटो मजपाशी आहेत सगळे, परी महाराजांनी मज सांगितले, फोटो न द्यावे कुणाला. तुम्ही याल उद्या जर, काय घडते ते पाहू तर. गेले दुसऱ्या दिवशी अभ्यंकर, फोटो मिळाले सर्वही. अभ्यंकर किंमत विचारत, फोटोग्राफर त्यांना सांगत, महाराजांचे फोटो नेत. किंमत यात कसली हो. पुढे पानशेतच्या धरणात स्टुडिओ हा वाहून जात. सर्व फोटो ठेविले सुरक्षित महाराजांनी यापरी. समाधीनंतर 16 वर्षांनी ही घटना आली घडुनी. महाराजांची ऐशी करणी कल्पनातीत असेही. लहान मुलांच्या घोळक्यात महाराज नेहमी रममाण होत. त्यांना प्रेमाने कुरवाळीत, बोलत, आनंदाने खेळत. लोक महाराजांना विचारित, तुम्ही कसे खेळता मुलांत. महाराज त्यांना सांगत, पवित्र निष्पाप मुलेही. शुद्ध अंतःकरण यांचे फार, निरिच्छयांचे विचार. मागत नाहीत काहीच तर, माझ्या पाशी मुलेही. तुम्ही सारे स्वार्थापोटी, नेहमी काही मागण्यासाठी. सतत लागता माझ्या पाठी, अप्पल पोटी तुम्ही सारे. महाराजांच्या या उद्गारात छान झणझणीत भरले अंजन. कसे असावे अंतःकरण, ज्याचे त्याने जाणावे. महाराज कुठेही बसत, कपड्यावर तंबाखू लाळ गळत. स्वच्छतेचा गंध नसत, कपडे घाणेरडेच. त्यांचे धोतर असता धुत, गुलाब पुष्पांचा सुगंध येत. जिकडे तिकडे सुगंध सुटत, सौगंध ही अपूर्व. महाराजांस खिचडी आवडत, महाराज स्वतः खिचडी करत. संपूर्ण कांदे लसूण टाकत, ओंजळीत बसतील तेवढे. खडे मीठ मिरच्या ओंजळीत घेत, तशाच खिचडीत टाकीत. दिसेल ते तसेच खिचडीत टाकून होत मोकळे. सोलणे निवडणे मुळीच नाही, शिजू लागे पहा खिचडी. खिचडीत हात घालुनी, खिचडी हलवीत जोराने. झारा डाव चमचा उलथणे, यांची जरुरी कधीच नसणे. पदार्था मोजमापे प्रमाणे, कधीच वापरली नाहीत. अशी खिचडी मस्त बने, जणू कैलासीचीच पक्वान्ने. महाराजांच्या हातचे मिळणे, भाग्य महाराज जाणोत. दोन्ही चरणे महाराजांची, एकसारखी मुळीच नव्हती. उजवा पाय लहान असुनी, डावा मोठा लांबच. उजवा पाय महाराजांचा, डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा. चमत्कार हा चरणांचा, स्वाध्याय हवा यावर. महाराज जेव्हा कुठे बसत, उजवा पाय पुढे असत, डावा पाय मागे असत. सहज बैठक त्यांचीही. गुरुचरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा कळतसेही योजना. दिनोद्धारक कैलास राणा, किती कृपाळू मायाळू. पुरुषोत्तम बुवा सांगत, महाराज शुभराय मठात येत.
माझे कपडे वापरत मजवर प्रेम अपार. महाराजांचे सर्वांवर प्रेम अमाप अपार. महाराजांच्या वास्तव्यात तर आनंदाचा कल्लोळ. महाराज मारुती समोर बसती म्हणती मी आहे मारुती. याची सर्वा आली प्रचिती समाधीच्या वेळेस. गोविंद जानू गिरमे असत महाराजांचे एकनिष्ठ भक्त. ते सर्वांस आवर्जून सांगत महाराज अग्नी केवळ. राव बहादूर नवले असत मराठा समाजाचे पुढारी विख्यात. कोल्हापुरी त्यांचा सत्कार होत भाषणात ते म्हणाले केवळ महाराजांच्या मुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीस भक्त जेवले उच्चिष्ट त्यांचे सेवित. तात्या सहस्रबुद्धे अन गणेशन एकमेकांचे पार्टनर असून राहात दोन खोल्यांतून. दृष्टांत झाला गणेशना अक्कलकोट स्वामींचा अवतार. सध्या मुंबईत असून तर दर्शन त्यांचे मनोहर. गणेशनना जाहले दृष्टांत तात्यांना सांगून. निघाला तात्यांना घेऊन स्वामींचा अवतार पहावा म्हणून. स्वामींचे मठ शोधिले एक चित्र गिरगाव मठात. चित्रकार होता पूर्ण करत दृष्टांतातील हेच अवतार असत. गणेशन पाहताच म्हणाले मोटारीतून महाराज येत. चित्र घेऊन महाराज जात त्यांचा पाठलाग करत. माडीत गेले महाराज. महाराजांनी आपली खोली कडी लावून बंद केली. हाक मारून न उघडली गणेशन निघून गेलाच. दार उघडून महाराज म्हणत तात्या तुझीच मी वाट पाहात. महाराज कृपे तात्यांच्या हातात पार्थिव पूजा प्रकटली. तात्यांवर महाराजांनी अमाप कृपाती करून सर्वस्व त्यांना अर्पुनी आपल्यासारखे बनविले. अगदी महाराजांसारखे दिसत तात्या सहस्रबुद्धे. एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्यांच्या नोकरीवर महाराज जात. महाराजांची कामे तात्या करत. बरेच दिवस असेच जात कळणे कुणा काहीना. एकदा तात्यांची बायको खवळत. तेव्हा महाराज तात्यांस म्हणत आता तुझे काम तू जा करीत. माझे काम मी करतो. महाराज शुभराय मठात अष्टमीस देवीच्या नवरात्रात. भारी जरीचे पातळ नेसत सर्व अलंकार घातले. मळवट कुंकवाचा भरून मधुबुवास पालथे निजवून. त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले. दशावतारी संगीत नृत्य महाराजांचे सुरू होत. मधुबुवा भावावस्थेत जात वादक गेले थकून. महिषासुरमर्दिनीचे नृत्य इतके रंगून गेले असत. वादकांची बोटे रक्ताळत अपूर्व भयानक नृत्य ते. महिषासुरमर्दिनी नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते. आज उपयुक्त ठरले असते. घडले असते दर्शन सुवासिनींची कुमारिकांची. महाराज पूजा करीत असती अशी पूजा करावी म्हणूनी महाराज भक्ता सांगत. बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत. समाधी मठावरून असता जात. मठासमोर मोटार बंद पडत म्हणून गेले मठात. सिगारेट कोणी ओढत नसत तरीही सिगारेटचा त्यांना वास येत. बेहरे यांना आश्चर्य वाटत. समाधी समोर गेले ते. समोर महाराजांचा पुतळा असत. एक भक्त सिगारेट घेऊन येत महाराजांच्या मुखास लावत. महाराज सिगारेट ओढत. सिगारेट पेटे धूर निघे.
बेहरे टकामका पाहू लागे. दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज प्रकटले. रामजोशींच्या तमाशात चिमाबाई नृत्यांगना असत. ती महाराजांच्या दर्शना येत गुलबी कुत्रीस घेऊन. महाराज चिमाबाईस सांगत गुलबी महान व्यक्ती असत. चिमाबाईस हे न पटत. महाराज म्हणाले पहाच. महाराज गुलबीस बोलावित. गुलबी महाराजांसमोर येत. त्यांना 3 प्रदक्षिणा घालत मुक्त महाराजपदी हो. चिमा म्हणाली महाराजांना, तुम्ही गुलबीचा उद्धार केला, माझाही उद्धार करावा, अनुग्रह दिलाच. चिमाबाईस महाराज म्हणाले, शुभराय मठ मारुती मंदिरामागे एक तट बांधून देणे. मान्य केले चिमाने. तटाचे खोदकाम सुरू होत. त्यातून 3 मूर्ती निघत. नागनाथ, नरसिंह, हनुमंत. चकित झाले सर्वही. स्थापना हनुमान जयंतीचे दिवशी केली तिन्हींची महाराजांनी. हाच तटाचा मारुती असुनी 3 मूर्ती मठात. महाराज एकदा दारू पित. रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत. नागेश धनेश्वर समोर असत. दारू चढली नागेशा. नागेश भडा भडा ओकले. महाराज रामचंद्रांना म्हणाले, तुझ्या मुलाने मद्य प्याले, दोष मज का देतोस. महाराजांनी काडी लावली. ओकारी सर्व जळून गेली. अघटित करणी पाहून सगळी दोघेही थक्क जाहले. वकील होते रामचंद्र. नागेश होते डॉक्टर. हेच डॉक्टर धनेश्वर महाराजांचे लाडके. डॉक्टरांची 11 मुले. मरणार महाराजांनी जाणले. महाराजांनी काय हवे विचारले. ते काहीही न बोलले. डॉक्टर धनेश्वरांस महाराज अष्टमहासिद्धी देत. डॉक्टर त्यांचा उपयोग न करत. केवढी तयारी पहाही. काय इच्छा महाराज विचारत. डॉक्टर महाराजांस सांगत, जिथे व्हाल तुम्ही समाधिस्थ, तिथेच व्हावा अंत मम. महाराजांचे एकनिष्ठ. भक्तात धनेश्वर वरिष्ठ. त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ. महाराजांनी पुरविली. महाराज धनेश्वरांस घेऊन संगती हार एक आणून पुणे स्टेशनवर जाऊन महाराज बसले निवांत. तेवढ्यात तेथे गाडी आली. हार घेऊन गर्दी उसळली. डब्यातील व्यक्तीस हार घाली. महाराज म्हणाले धनेश्वरा, जे कृष्णमूर्ती होते डब्यात, सर्वजण त्यांना हार घालित. धनेश्वरही हार घालित. जे कृष्णमूर्ती म्हणाले, कुणाचा आहे हा हार? धनेश्वर हात करीत बाहेर. महाराजांस पाहता सत्वर कृष्णमूर्ती उठलेच. त्यांनी महाराजांस हार घालुनी परतून डब्यात बसता क्षणी गाडी गेली निघुनी. तेव्हा महाराज म्हणाले, निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमूर्ती, जे माझा हार स्वीकारती, मलाही ते हार घालती. घडले कसे पहाहे. धनेश्वराच्या मनात यामुळे शंका उद्भवत. पुढे जेव्हा त्यांची भेट होत, शंका त्यांनी विचारली. जे कृष्णमूर्ती त्यांना सांगत, निर्गुण संप्रदाय आमचा असत, आमच्या संप्रदायाचे गुरु साक्षात असती शंकर महाराज. रात्री समाधी मठावर एक सर्पराज करी संचार. लाल प्रकाश पडे प्रखर, मुखी त्याच्या लाल असे. लाल रत्न विशेष असे, त्याच्या प्रकाशात तो फिरत असे. अनेकांनी हे पाहिले असे, शिपाई पाळत ठेवत. एकदा मध्यरात्र होत, सर्पराज होते हिंडत.
बंदुकधारी शिपायांना हे दिसत, प्रकाशामागे धावत. लाल प्रकाश जिकडे दिसत, शिपाई तिकडे लगेच जात. सर्पराज समाधीवर चढत, अंतर्धान पावले. शिपाई मठात शिरत, इथे नाग आला का विचारत. कोणास काहीच ठाऊक नसत, शिपाई गेले निघून. ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार, ते कोणाला सापडणार. त्यांना कोण मारणार. अकुंठित लीला जयांची. एकदा मध्यरात्री समाधीवरती एक नागराज प्रकटती. लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती. बाबूराव रुद्रांनी पाहिले. समाधीनंतर 2 वर्षांनी पहा, भाऊसाहेब राऊत यांना महाराजांनी मंत्र दिला, श्री स्वामी समर्थ. पूर्वी जक्कलच्या मळ्यात मंडप लहान बांधलेला नसत. सभोवती उघडे रान असत. संरक्षण नव्हते कसलेच. महाराज मारुतीच्या रूपात तेथे पहारा आहे करत. क्षणात मारुती महाराज क्षणात राम कोराड पाहती. 1949 बाबूराव रुद्रांना महाराज भेटत. हिंदीत त्यांच्याशी बोलत. काव्यपंक्तीच होत्या त्या अगदी खणखणीत आवाजात. 20 चरणी हिंदी दोह्यात. मैं कैलास का रहने वाला हूँ, महाराज स्पष्ट म्हणाले. शीर महाराज चरणी टेकवून, साष्टांग नमस्कार घालून. 16वा अध्याय पावन पूर्ण येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 17. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. देखून कैलासाचा राणा, आनंद झाला पंचप्राणा. वंदून त्यांच्या दिव्य चरणा, उत्साहित जाहलो. वय महाराजांचे किती होते, प्रत्येकास कळावे वाटते. हे निश्चित सांगता न येते. कोणी 150 म्हणतात, साधू सांगतात वर्षे 300. तपस्वी सांगतात 700. अंतर्ज्ञानी 2000 वर्षे. प्रत्येकास आधार. समाधी घेतल्यावर महाराजांनी 12 वर्षांनी जपानमधुनी एक मनुष्य दिला पाठवुनी समाधीच्या मठात. त्याला सांगितले महाराजांनी, मी मेलो आहे म्हणुनी माझी समाधी बांधुनी उत्सव करतात पाहू नये. तो जपानी मनुष्य आला मठात. समाधी फोटो पाहत अश्रू नैनी ओघळत. सांगू लागला सर्वांस, अहो महाराज याच रूपात सध्या आहेत जपानात. त्यांचे कार्य चालले जोरात. उत्सव कसे तुम्ही करता, त्यांनीच मजला पाठवले. गंमत पाहून येण्यास सांगितले. महाराज असता पुण्यतिथी सगळे साजरी कशी करतात हो. महाराज वदत, दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत. जपानची हानी होणार निश्चित, मी उद्धार करणार. महाराजांनी ऐसे म्हटल्यावर 3 वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी जाहली. म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत करीत. कसे होणार समाधीस्थ, कसे कळणार वय त्यांचे. महाराजांच्या समवेत 8 भक्त नेहमी असत. अष्टप्रधान त्यांना म्हणत. 9वे असती महाराज. या 9 जणांचा फोटो असत. नवरत्न दरबार त्यांना म्हणत. महाराज पारखी थोरात. 9ले कुकडे क्षोत्रिय. कारखानीस धनेश्वर.
नववे असते मिरीकर, अष्टप्रधान नवरत्न दरबार, सर्वत्र मिळतो पहावया. महाराज 10 वचने नेहमी म्हणत, लेखणी माझ्या हातात, अशक्य ते मजला शक्य, इच्छा माझीच केवळ. टाईम इज द फॅक्टर, आमच्या पुढे कुठले सरकार, पंखे मी वायूच्या सहज, गतीने जात असेच. कैरी कैरी पत्ते की अंदर, छुपेंगी कितना दिन, बाजार में एक दिन जरूर आएगी. दीप जले पहले, फिर जले परवाना, पहले जलना सीख ले, फिर दूसरे को जलाना. रंग जाने रंगारी, भड़वा क्या जाने पिंजारी, जिसका बंदर वो ही नचाए. ऐशी 10 वचने ही, प्रसंग घटना ज्या ज्या घडत, त्यातूनही वचने सिद्ध होत. या वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडतसे. अलीकडे प्रत्येक 17 वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जातही. 1930 साली समाधी ठरविली महाराजांनी. तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला. डॉक्टर धनेश्वरांमुळेच अधिक 17 वर्षे लाभत. महाराजांचा सहवास मिळत. भक्तांना त्या सर्वही. पद्मावती समीप अरण्यात महाराज जात असत. तेथे एका ठिकाणी ते थांबत. ठिकाण भरले मनात. ही जागा मालपाणींची असत. महाराज मालपाणींना बोलावित आणि त्यांना सांगत, येणार आहे इथे मी. ती जागा देण्याचे वचन मालपाणींकडून घेऊन, सोय समाधीची अशी करून 1 वर्ष आधीच त्याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून. हेच समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तांस सांगत. महाराज भक्तांस म्हणत, हे कपडे जीर्ण झालेत, टाकून दिले पाहिजेत. सूचक ऐसे बोलत. 3 महिने आधीच महाराज सांगत सर्वांस, वैशाख शुद्ध अष्टमीस समाधी आम्ही घेणार. तिथी वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले. नंतर हिंडणे बंद केले. एकाच स्थळी राहत. सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी तयार करुनी, प्रसाद म्हणून द्रोण भरुनी स्वतः सर्वां दिलीच. याच दिवशी महाराजांनी आनंद कुंटे यांना बोलावुनी, एक रेशमी शर्ट दे मज आणुनी. महाराज त्यांना सांगत. कुंटे रेशमी शर्ट आणून देत. महाराजांच्या अंगात घालत. विलक्षण तेज महाराजांचे दिसत. लीलाच होती वेगळी. महाराजांचा निवास असत. शेवटी ढेकणे मामांच्या घरात. महाराज मामींना सांगत, खोलीत गादी ठेवावी. सकाळी 10 वाजण्याला महाराजांनी चहा घेतला. गादीवर टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत. मला कुणाशी न बोलावयाचे, मला कुणी न भेटावयाचे. दार बंद करून घ्या खोलीचे, खोली उघडू नका मुळी. शेवटचे 10 दिन महाराजांनी धरले मौन. हिंडणे दिले सोडून स्वच्छ शांत मौनात. महाराजांची तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली. मामा मामी रात्रभर मुळी खोलीपासून हललेना. खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन. आदेश आला खोलीतून पहाटे 4 वाजता. पुढील सोय करा ही आत्मज्योत. बाहेर आहे आता पडत. मामा मामी हे ऐकत दिग्मूढ झाले ऐकून. शके 1869 वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार
सन 1947 दिनांक 29 मे. महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात. प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळताच. वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वांस कळविण्यात येत. कुणासही हे खरे न वाटत. गर्दी जमली प्रचंड. ज्योत सोमवारीच प्रकटली. सोमवारीच अंतर्धान पावली. अशी सोमवारची ख्याती भली. प्राकट्य अंतर्ध्यानाची. का निवडला सोमवार. दोन्ही घटनांस हाच का वार. यातून कळून येते सार. कोण होते महाराज. शुद्ध अष्टमीला प्रकट झाले. शुद्ध अष्टमीलाच अंतर्धान पावले. हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच. महाराज सर्व देशांत असत. महाराजांस सर्व भाषा येत. महाराजांचे प्रेम असत सर्व धर्मीयांवर. निर्वाण वृत्त जेव्हा कळत सर्व धर्मीय येऊन म्हणत. हे महाराज आमचेच असत. वाद निर्माण जाहला. आत्मविश्वासाने जो तो म्हणत. महाराज आमचेच असत. परी कुणाच्याही नये लक्षात. सर्वांचेच महाराज. अमर्याद अमाप निस्सीम. असामान्य अगणित निष्काम. अलोट महाराजांचे प्रेम. मानवावरती अपार. वृत्त कळता बसावा शॉक. प्रत्येक जण झाला वाक. महाराजांना मारीत हाक. पुण्याकडेच निघाला. सर्वांस पुणे शहर वाटत. महाराजांचे असत भक्त. त्यांनी श्री क्षेत्र पुणे असत. पुण्यपावन पुणे हे. या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तांस व्हावे म्हणून. पार्थिव देह 3 दिवस जपून. ठेविला ढेकणे निवासी. वृत्त कळता भस्मे येत. रेशमी कद घेतला पुण्यात. सुंदर उलनची शाल घेत. सद्गुरूंस अर्पिण्या. महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत. भस्मे गुरूंस कदने सवित. महाराजांस शाल पांघरुण घालत. पुष्पहार घातला. ढेकणेंच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून. मिरवणूक गेली गजबजून. गर्जनेत भक्तांच्या. टाळ मृदुंगाचा ध्वनी. जय जयकार भक्तांच्या मुखातुनी. गरजत राही अभंगवाणी. ढीग पुष्प हारांचे. तात्या काळगावकर गरजत. अभंग खड्या आवाजात. लोकहार फुले वाहत. बेल तुळशी बुक्काही. 3 दिवस देह होता. अगदी तेजस्वी दिसे पाहता. रेशमासारखा लागे स्पर्शिता. धनंजय नाडी चालत. मिरवणुकीत भक्त जमले फार. त्यांच्या दुःखांचे नाना प्रकार. कुणा दुःख झाले अपार. वदता रडता नये कुणा. या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊनी. सांत्वन त्यांचे केले असुनी. धीर दिला सर्वांना. ढेकणे मामांचे निवासस्थान. बाबुगेनू चौकातून. काका हलवाई दत्त मंदिरावरून. ग्लोब टॉकीजवरून. अक्कलकोट स्वामींचा मठ. मंडई शनिपार मारुती भिकारदास. पर्वती अरण्येश्वर पद्मावतीवरून मिरवणूक निघाली. या सबंध मिरवणुकीत भस्मे महाराजांवर छत्री धरत. समाधी स्थानावर मिरवणूक येत. जय जयकारात संपली. भक्तांनी गुलाल उधळला. पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला. जो तो महाराजांस पाहू लागला. तोच चमत्कार जाहला. महाराज दिसले मारुतीराय. जो तो धरी त्यांचे पाय. आज आमची गेली माय. कळवळा फुटला सर्वांना. तेवढ्यात माळी महाराज आले. त्यांनी अंत्यदर्शन घेतले. महाराज बजरंगबलीच दिसले.
माळी महाराज म्हणाले, आपण बजरंगबलीचे रूप घेतले, भक्तीचे मार्ग वेगवेगळे, जगाला सांगण्यासाठी सगळे, म्हणून असे बनला का? महाराज भक्तांस नेहमी म्हणती, मी प्रत्यक्ष आहे मारुती, मारुतीच्या रूपात दर्शन देती आपल्या प्रत्येक प्रसंगात. महाराजांचे हे वचन, मारुती रूपात झालेले दर्शन, यावेळी सर्वास आठवून हृदय आले भरून. प्रातस्मरणीय चिरंजीव सप्त, त्यात मारुतीराय प्रख्यात, म्हणून मी चिरंजीव असत, हेच महाराज सुचवीत. महाराजांनी जी जागा सुचविली, तेथे जमीन नुसती उकरली, 7 बाय 3.5 फूट निघाली, भव्य शिळा त्या स्थळी. शिळा बाजूला काढली, आत त्याच मापाची बांधलेली, समाधी तयारच होती सगळी, योजना कशी पहाही. आळंदी ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव जंगली महाराज, पद्मावती माळी महाराज, ओंकारेश्वर येथील या 6 ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणूनी मोठ्या भक्तिभावनेनी समाधीत ठेवल्या. या समाधी भागात दादा फुलारीराम कोराड, पुरुषोत्तम बुवा धनेश्वर, चौघेच असती आत हे. पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा, समाधीत व्यवस्थित ठेवला, गुलाब पुष्पे उधळली. तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करूनी, हार बेल तुळस वाहुनी अंत्यदर्शन घेतले. नंतर मीठ आघाडात तुळस ठेवूनी, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बंद करूनी जय जयकार निनादला. महासमाधीची पूजा केली, आरती कर्पूरारती झाली. 5 वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला. 15 दिवस पहा सतत परगावचे लोक येत. 13व्या दिवशी उत्सव होत, नंतर प्रसादोत्सव. नेहमी देशविदेशातून सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतर्धान, निसर्गही गेला थिजून. पहिल्या पुण्यतिथीस भस्मे जाऊन पुण्यास, अखंड वीणा नाम सप्ताहास करुण प्रथा आरंभली. 12 वर्षांनी भस्मे यांनी सुंदर पालखी बनवूनी रामभाऊ अकोलकरांना आणूनी पुण्यतिथीच्या दिवशीच रुद्राभिषेक केला महाराजांना. पालखी अर्पिली महाराजांना, देहही अर्पिला महाराजांना. म्हणाले जय शंकर. महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्यकाळातील घटना, वचने दिली अनेकांना, आश्वासनेही दिलीच. जरी महाराज झाले समाधिस्थ, घटना सिद्ध करून दाखवित, दिलेली वचने पूर्ण करीत, आश्वासने पाळीत. महाराज प्रत्यक्ष प्रकटतात, भक्तास वचनाची जाणीव देत. वचन मी पूर्ण केले असत, जाणीव देऊन जातात. आजही असे घडत, असे उद्याही घडणार असत. काल तर घडले प्रत्यक्षात, त्रिकाळ त्यांच्याच हातात. अजून महाराज प्रत्यक्ष प्रकटतात, भक्तास प्रत्यक्ष सांगतात. स्वप्नात तर अनेकांना भेटतात, मार्गदर्शन करतात. मामा ढेकणेंच्या घरात तात्या सहस्रबुद्धे येत, महाराजांसारखे तात्या दिसत, समाधी देऊन परतता. काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत, तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत. हुबेहूब महाराज. काही संदेश सांगणे, कार्य काही करून घेणे, एकाच वेळी प्रकटणे अनेकांच्या शरीरात. असे महाराज करत नेहमी. अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही यौगिक क्रिया असुनी,
अजूनही महाराज करतात. खंडयोग महाराज करत असत, देहाचे तुकडे तुकडे करत, पूर्ववत तुकडे सारे जोडत, पुन्हा महाराज उभेच. महाराज विविध कथा सांगत, दुरान्वयाने ज्ञान देत, विविध उपदेशही करत. एकदा महाराज म्हणाले, मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर, शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी, भवानीने पूजिली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. महाराजांचे जे जे भक्त, त्यांना महाराज खडसावून सांगत, पृथ्वीचा होईल जेव्हा अंत, तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार, हानी होऊन देणार. जबाबदारी ही मजकडे, जबाबदार भगवंत, भक्त असणे निष्ठावंत, विचार करतील का विचारवंत. महाराजांची मेखही, महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत, खाली एक बदाम शोभत, नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापुरकर. नावाखाली समर्थ सुंदर, होते हा अलंकार विलोभनीय अत्यंत. महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शिळेवर उभे राहत, या शिळेवर उमटत महाराजांची पावले. रामकोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत, त्या फरशीवर पादुका उमटत. महाराज निघून जाताच समाधीच्या मठात जे दत्त मंदिर असत, अजूनही रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात. देहरूप बनले विश्वरूप, नमनाचा करुनिया धूप. 17वा अध्यायास चढे हुरूप, समाप्त येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज समर्थ.